शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरच्या वतीने शरण साहित्य अध्यासनाच्या लोकार्पण आणि उद्घाटन समारंभाच्या निमित्ताने उपस्थित असणारे आदरणीय नंबर मुश्रीफ साहेब, आदरणीय बंटी पाटील साहेब, नूतन ज्यांच्यावरती जबाबदारी आपण सर्वांनीच दिलेली आहे ते सन्माननीय कुलगुरू रजनीश कामत सर, या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असणारे कुलगुरू ज्योती जाधव मॅडम, सन्माननीय ज्योती करकेटी, विलास शिंदे सर, या सगळ्या कार्यक्रमाच्या संयोजनामध्ये पुढाकार असणाऱ्या सन्माननीय सरलाताई असतील, कानसाहेब असतील आणि विशेषतः बसवेश्वर महाराजांच्यावर श्रद्धा ठेवणारा सर्व समाज जिल्ह्यातला असणारे सगळे समाज बांधव, शिवाजी विद्यापीठाचे सर्व सन्माननीय या ठिकाणी उपस्थित असणारे प्राध्यापक, या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व मान्यवर. खरं तर एवढ्या लवकर एखादा कार्यक्रम होणं हे थोडंसं अवघड असतं, परंतु श्रद्धा असली आणि एखादी गोष्ट करायचीच असली तर सगळेच कार्यक्रम यशस्वी होतात. मला असं वाटलं होतं की औपचारिक हजेरी लावून मलाही जायचं आहे, पण माझ्या अगोदर बंटी पाटील साहेब हजर होते. मला असं वाटलं की मुश्रीफ साहेब येतात की नाही मला माहीत नव्हतं, परंतु आपण बघितल्यानंतर मुश्रीफ साहेब सुद्धा अगदी वेळेवरती आले आणि त्याच्याही पलीकडे विद्यापीठ असेल किंवा सगळ्या समाजातले सर्व मान्यवर सुद्धा इथं अतिशय वेळेवरती उपस्थित आहेत. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी पहिल्यांदा बसवेश्वर महाराजांच्या एकूणच कामकाजाला खूप गती देण्यासाठी आणि त्यांचा विचार भविष्य काळातल्या नवीन पिढीसमोर मांडण्यासाठी आज या शिवाजी विद्यापीठामध्ये शरण साहित्य अध्यासन केंद्र ज्याचा लोकार्पण आपण करतो त्यासाठी मी शुभेच्छा देतो. एक अतिशय चांगल्या पद्धतीचं काम शिवाजी विद्यापीठाच्या माध्यमातून या ठिकाणी जे पूर्वीपासून सुरू आहे त्याला गतिमान करण्यासाठी आजचा कार्यक्रम आणि आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उभा केलेली वास्तू अधिक चांगल्या पद्धतीनं काम करेल याची निश्चितपणे आपण सगळेजण हे सगळं बघितल्यानंतर आपल्याला खात्री पटेल. एवढं चांगलं काम कॉन्ट्रॅक्टर, इंजिनियर आणि आपल्या सगळ्या विद्यापीठाच्या टीमने केले. अलीकडच्या काळामध्ये या सगळ्या कामकाजाची गती वाढवायची असेल तर एका बाजूला प्रयत्न आणि दुसऱ्या बाजूला त्यांना निधीची आवश्यकता असते आणि मला वाटतं निधीच्या आवश्यकतेसाठी यापूर्वीच सन्माननीय मुश्रीफ साहेबांनी या सगळ्या गोष्टींसाठी खूप मेहनत घेऊन काही निधीची उपलब्धता केली आणि साहजिकच मगाशी बंटी साहेब म्हटले तसं पुढच्या टप्प्यामध्ये सुद्धा ज्या निधीची आवश्यकता आहे ती निश्चितपणे करण्यासाठी आम्ही सगळेजण प्रयत्न करू आणि आपल्या सर्वांना अपेक्षित असणारं शरण साहित्य अध्यासन केंद्र हे केवळ औपचारिकता न जाता त्याचा विचार बसवेश्वर महाराजांचा विचार भविष्य काळात सगळ्यांना प्रेरणा देण्यासाठीचं असणारं उत्तुंग काम आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून करण्यासाठी आपण सगळेच पुढे जाऊया अशा पद्धतीची आपल्या सर्वांना विनंती करतो. खरं म्हणजे या कार्यक्रमाला येत असताना कुलगुरू नवीन आहेत, परंतु विलास शिंदे सर आहेत आणि मग मला असा प्रश्न पडतो की एका बाजूला शरण साहित्य केंद्र आहे, शरण साहित्य अध्यासन आहे. परवा माझ्याकडे सगळेच महावीर अध्यासन केंद्राच्या साठी सातत्याने जैन समाजातले समाज बांधव होते. प्रतापसिंह जाधव साहेबांच्या माध्यमातून सातत्याने बाळासाहेब जाधवांच्या एकूणच अध्यासन केंद्राच्या गतिमानतेबद्दल आणि त्यांच्या निधीबद्दलची त्यांची मागणी होत असते आणि काल सुद्धा शंभूराजे देसाई साहेबांनी बाळासाहेब देसाईंच्या नावानं असणाऱ्या अध्यासन केंद्राच्या निधीसाठी सुद्धा मागणी म्हणजे आमच्याकडे मागणी केली. आता अलीकडच्या काळामध्ये ह्या सगळ्या अध्यासन केंद्राच्या माध्यमातून निधीची उपलब्धता करण्यासाठी आम्ही सर्वच मान्यवर प्रयत्न करू, परंतु जिथं प्रत्यक्ष त्यांचं काम, त्यांचा विचार आणि त्यांच्या माध्यमातून आम्हा सगळ्यांना अपेक्षित असणाऱ्या कामाला गती देण्यासाठी सुद्धा एक नियोजनबद्ध पद्धतीचं काम आपण सगळ्यांनी करणं अपेक्षित आहे. कारण इथं कानसाहेब उपस्थित आहेत, सरलाताई उपस्थित आहेत, सगळे समाज बांधव उपस्थित आहेत, त्यांच्या इथं भावना जोडले. त्या सगळ्यांना असं वाटतं की केवळ शिवाजी विद्यापीठामध्ये एखादी इमारत उभा करण्यापुरते आम्ही मर्यादित नाही, तर या माध्यमातून महाराजांचा विचार नवीन पिढीपर्यंत जायचा, या माध्यमातून भगवद्गीतांचा विचार सगळ्या संपूर्ण नवीन पिढीला गावला पाहिजे, या माध्यमातून भगवान महावीरांचा विचार सगळ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे. मला असं वाटतं की त्याबद्दल सुद्धा नवीन कुलगुरूंच्या सूचनेनुसार, मार्गदर्शनानुसार एक चांगल्या पद्धतीचं नियोजन आपण सगळ्यांनी करावं आणि त्या माध्यमातून शिवाजी विद्यापीठ हे समाज निर्माणाचं, शिवाजी विद्यापीठ हे नवीन पिढीला खूप चांगल्या पद्धतीची गती देणार आहे. त्याच्याबरोबर या सर्व विचारांना सुद्धा पुढं घेऊन जाणारं विद्यापीठ आहे अशा पद्धतीची ओळख होण्यासाठी आपण सगळेच जण प्रयत्न करूया अशा पद्धतीची विनंती आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने करतो. मनापासून या कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या मान्यवरांपासून याचं संयोजन करणाऱ्यांचा सुद्धा आभार मानतो. सर्व समाज बांधवांना शुभेच्छा देतो आणि माझं मनोगत थांबवतो. धन्यवाद.